सध्या ऐन उन्हाळा आहे आणि या ऐन उन्हाळ्यात महावितरणनं शेतपंपांची वीज 8 तासांवरून थेट 6 तासांवर आणल्यानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मोठा झटका बसला आहे। अचानक झालेल्या वीज कपातीमुळे करवीर तालुक्यातील वाशी परिसरातल्या सुमारे 500 एकर ऊस क्षेत्र धोक्यात आलंय। पाण्याअभावी ऊसाची पिकं करपू लागल्यानं हताश झालेल्या शेतकऱ्यांवर आता वाळलेला ऊस कापण्याची वेळ आली आहे। महावितरणच्या या निर्णयामुळे पिकांचं मोठं नुकसान होत असून ग्रामीण भागातील शेतकरी वर्गातून तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त होत आहे। शेखर पाटील अधिक माहिती देतात आपल्यासोबत। शेखर, आधीच पुरेसा वीज पुरवठा होत नाही शेतीला, ही तर कधीपासूनची ओरड आहे, त्यात आता या अशा उन्हाळ्यामध्ये 8 तासावरून 6 तास वीज पुरवठ्याची घोषणा झालेली आहे, नियोजन झालेलं आहे। कशा प्रकारे बघतात शेतकरी याकडे? प्रसन्न सर, अगदी शेतकऱ्यांचं हाल त्या ठिकाणी आता म्हणावं लागणार आहे, कारण एकीकडे ऊन आपल्याला माहित आहे किती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उष्मा त्या ठिकाणी वाढलेला आहे। दरवर्षीच्या तुलनेत यावेळी सर्वाधिक त्या ठिकाणी दमट वातावरण खरं तर शेतकरी पाहायला मिळत आहेत असं सांगतात। आणि त्यामध्येच याच वेळेला सर्वाधिक पाण्याची गरज शेतीला असते आणि त्याच वेळी आता अशा पद्धतीनं 2 तास पाण्याचं नियोजन जे आहे ते अजून कमी करण्यात आलेलं आहे। एकीकडे शेतकऱ्यांची नंबर 2-2 महिने वाट पाहावी लागतात इरिगेशनचं पाणी त्यांच्या शेतापर्यंत यायला। प्रत्येक शेतकऱ्याला एक वाटून दिलेलं असतं टाइम, मात्र त्यावेळी जेव्हा त्याच्या शेतीवरती नंबर जेव्हा येत असतो त्यावेळी जवळपास 2 तास वीज जे आहे ते आता कमी करण्यात आल्यामुळं पुरेसं पाणी जे आहे ते आता आपल्या शेतीला ते शेतकरी पाजू शकत नाहीत। आणि परिणामी कोल्हापूर जिल्ह्यातल्या एकाच त्या वाशीमधल्या आपण रिपोर्ट आज पाहिलेला आहे, त्यामध्ये जवळपास 400 ते 500 एकर जमीन जी आहे ती आता धोक्यात आलेली आहे। अनेक शेतकऱ्यांची शेती करपून गेलेली आहे, काही शेतकऱ्यांनी तर अगदी ऊस जो आहे तो कापूनच टाकलेला आहे। आपल्या कॅमेरामध्ये हे दृश्य देखील आज आपण टिपलेले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे हे हाल जे या सगळ्या नियमांमुळे झालेलं आहे त्याला सर्वस्वी जबाबदार आता महावितरण आहे असं हे सगळे शेतकरी सांगतात। त्यामुळे निश्चित या सगळ्याकडे आता महानगर या सगळ्या खरं तर शेतीच्या प्रश्नांकडे महावितरण कधी आता लक्ष देणार आहे, सरकार याकडे कधी लक्ष देणार आहे आणि जो नियम आता ऐन उन्हाळ्यात घालून दिलेला आहे तो त्या ठिकाणी शिथिल करणार का हे पाहणं गरजेचं आहे आणि या शेतकऱ्यांना दिलासा देखील देणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे। आणि दुसरी एक महत्त्वाची मागणी देखील आज आपल्या समोर त्यांनी केलेली आहे की हे सगळं आता करपून गेलेली शेती आहे, हे करपून गेलेल्या शेतीला आम्हाला आता नुकसान भरपाई देखील आता देण्याची गरज आहे आणि ह्याला नुकसान भरपाई देण्यासाठी महावितरणलाच भाग पाडावं असं देखील या शेतकऱ्यांनी आपल्याशी बोलताना बोलून दाखवलेलं आहे। प्रसन्न सर, धन्यवाद। शेखर, शेतकऱ्यांची वेदना आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण अधिक माहिती याबद्दलची घेत राहू। तुर्तास धन्यवाद।